साहेब, अहो वैरी काही पळतच गुंजवण्यावर धडकल. मोर्चे बांधा. 2 तोफांच्या मध्ये 1 कडाबीन बाज. कडाबिनी ठासून सज्ज ठेवा. इशारा केला की बार काढा. तो शायस्ता खान 6 महिने झालं चाकणमध्ये झुंज देऊन दामला, तरी मुलूक बेचिरा करतोच आहे. शिवबा पन्हाळ्यावर अडकलेत म्हणून फावलंय त्यांचं. एकीकडे इदलशाही, एकीकडे मुघलशाही. स्वराज्य कचाट्यात सापडलंय. आता आम्ही सांगतो तसं करा. स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणत्याही सैतानाची फते होऊ द्यायची नाही. मग तो आलमगीराचा मामा का असेना. खान जहान, अमीरुल उमरा, खान सादत निशान, नवाब बहादुर, मिर्जा अबू तालिब, शाइस्ता खान साहब. क्यों? और कर वापस, और कर वापस. हमारा नाम है शाइस्ता खान. शाइस्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर टिकी है. और तुम लोग शिकस्त खाए मुंह उठाए हमारे सामने चले आते हो. इतना असला, इतनी फौज, इतने सूरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते नहीं. क्यों? उसके किले हमारा हौसला चकनाचूर कर देते हैं. क्यों? चाकन का वो अदना सा संग्राम तुर्क इतनी बड़ी फौज लेकर भी उसे हासिल करने के लिए हमें 55 दिन लगे. उसे जीतने के लिए हमें खुद मैदान जंग में उतरना पड़ा. क्यों? और अब राजगढ़ एक औरत से शिकस्त खाकर हमारे ये सूरमा भागते हैं. थोड़ी सी भी शर्म नहीं आती? गुस्ताखी माफ हुजूर. जिसने पातशाह आलमगीर के नाक में दम कर रखा है उस शिवाजी की माँ है वो. अब मरगट्ठों की तलवार का पानी समझकर ही आगे की मुहिम कर. अजय 300 गड घेऊन पुढे व्हा. विशाळगड जवळ करा. आम्ही हनफुलाची 300 बांधल घेऊन हाडामासेची तडबंदी करतो आणि खिंडीतच आणतो गनीम. नाही बाजी, गनीम जोरावर आहे. सिद्धीची 40,000ची फौज आहे. तेच म्हणतोय राजे. किती मोठा लोंढा येऊ द्या, पार करू देत नाही. लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. राजे अहो तुम्ही राहिलात तर मराठा देश राहील. शेतकरी जगतील, मेटकरी जागतील, ठारकरी लढतील. राजे मोठ्या पुण्याईनं कुण्या पुरुषाच्या नशिबी हे दिव्य येतं. ते हिरावून घेऊ नका. इथंच आमचं वैकुंठ साजरं करू द्या. राजे सिद्धीच्या काळ दाढेतून तुम्हाला सोडून आणीन अशी आण घेतली साहेबांपुढं. आता थोरपणाच्या नात्यानं दटावतोय. जा राजे. तुमच्या रूपाने मराठेशाही वाहून जाऊ देणार नाही आम्ही. पण बाजी, राजे तुम्ही गेला नाहीत तर माझी शाखा करून घेईन तुमच्या पायाशी. बाजी राजे जल्दी करा, गनीम दिसायला लागला. विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 बार द्या. राजे ठारकऱ्यांची ती महान दिंडी घोडखिंडीच्या वाटेनं गेली. ती खिंड बाजींच्या रक्तानं पावन झाली. आऊसाहेब आम्हाला वाचवण्यासाठी फुलाजींसह 300 बांधल कटून पावन झाले. कधी कधी बालेकिल्ला राखण्यासाठी बुरुज ढासळतात. ते असे.
कोणी असामी शास्त्याच्या मागावर बहिर्जींना पाठवलंय. ते पुढे पारिस्कोट केलाय त्यानं. मुजरा साहेब, मुजरा धनी. काय खबर बहिरजी? त्या शास्ताखानाचे सरदार पुण्याच्या बाजूच्या सपाटीला लई गोंधळ घालतात. धनीनं आमदार खान म्हणून हाय कुणी. हैवान आहे हैवान. आवा माणसाची ती जाळून मारली त्याने. त्यांच्या पापांचे हिशेब त्यांना चुकवावेच लागतील. आओ कारतलब खां, आओ. कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी हम तुम्हें सौंप रहे हैं. ये मुहिम फतेह होनी चाहिए किसी भी हालत में. तुम्हारे इमदाद के लिए बड़े बड़े सूरमा दिए जाएंगे. मित्रसेन, कच्छप, सरजा राय काड़े, जादो राय, अमर सिंह, चौहान, जसवंत राव, ये सारे सरदार तुम्हारी मदद करेंगे. और शेरनी से भी बढ़कर कलेजा रखने वाली हमारी ये राय बागन साहिबा भी तुम्हारे साथ आएंगी. इतना असला होने के बाद कोंकण पर कब्जा कोई मुश्किल बात है ही नहीं. और वैसे भी बीच में है क्या, रत्ती भर कुछ पहाड़. यूं चुटकियों में पार कर लेंगे और पूरा कोंकण मसल कर आपके कदमों में हाजिर करेंगे हुजूर. कूच करो. हीच संधी आहे शास्ता खानाला आपली ताकद दाखवण्याची. खानाचा सैन्य संभार खूप मोठा आहे, त्यामुळे तो सोपी आणि पटकन घाटमाथा ओलांडता येईल अशीच वाट निवडणार. अशा दोनच वाटा आहेत, बोरघाट आणि कुरवंडा. दोन्ही वाटांवर लक्ष असू द्या. जी. कारतलब खानानं चाल धरली या लोणावळ्याची, म्हणजे बोरघाट. नाही, कुरवंडा. कुरवंडा. लेकिन खां साहब, वो बोरघाट ज्यादा आसान है. इसीलिए वहां से नहीं जाएंगे. हमारी फौजें हमेशा आसान रास्ते से जाना चाहती है. ऐसा आज तक का मरहट्टों का तजुर्बा है. तो वो इस रास्ते पर हमारे लिए घात लगा कर बैठे होंगे और हम उन्हें चकमा देकर इस मुश्किल कुरवंडा उमरा घाट से निकल जाएंगे. आपण त्याच्यासारखा विचार करणार नाही असं त्याला वाटेल. चलो. आता आपण जेव्हा जेव्हा राजमाचीला गेलोय तेव्हा तेव्हा कुरवंड्याकडे गेलो. तो है. तिथं उमरं लागतं. ती आपली जागा. उमरं ओलांडून पुढं गेलं की कुरवंडा सुरू होतो. तिथे एक नळी तयार होते. आपण तिथं मोर्चे उभे केले की ती जागा बंद. आता करायचं असं, यसाजीराव तुम्ही जी राजा. तुम्ही आणि नेतोजी पालकर सवाष्णी मार्गे आधीच पेणमध्ये उतरा आणि तिथं हुल घाला. खानाच्या फौजेपुढे जी गस्तीची पथकं असतील त्यांना असं वाटलं पाहिजे की आपली खूप मोठी फौज आधीच कोकणात आहे. तानाजीराव तुम्ही जी. खान घाट माथा ओलांडून वर आला की तुम्ही मागून येऊन घाटाचं तोंड बंद करायचं. आम्ही ताम्हिणी मार्गे होतो. आम्ही सडेच निघू आणि वेगानं सिंहगड उजव्या अंगाला घालून खानाच्या समोर नेऊ. आधी त्याला पुरता आत येऊ द्यायचं आणि मग खेळवत खेळवत पिंजऱ्यात अडकवायचं. उंबरखिंड. करतलब खां, क्या कमी थी आपके पास? कुछ नहीं. लेकिन फिर भी हार कर चले आए, और वो भी सारा खजाना सिवा के आदमियों को सौंप कर. हम दुआ करेंगे हुजूर कि सिवा कहीं यहाँ ना आ जाए. कारतलबला मुद्दाम सोडला. शाहिस्ता खानाच्या इतर सरदारांनी आपल्या मावळी दणक्यासमोर हार पत्करलीच आहे.
पण आपला मुख्य शत्रू शाइस्ता खान. आधी त्याला इतका जेरीस आणायचा की सततच्या अपयशानं तो पार खचला पाहिजे. हे सगळे हरलेले सरदार त्याच्या अपयशाची प्रतीक आहे. त्यांचे चेहरे सतत त्याला त्याच्या अपयशाचं दर्शन घडवत राहतील. आणि हे सगळं आठवून तो पुरता खचला याचा आपल्याला अंदाज आला की मग शेवटचा घाव आणि वृक्ष मुळापासून उखडून टाकायचा. चिमणाजी, बाळाजी, जी तुम्हाला बोलावू धाडलं याचं कारण असं की लहानपणी आपण ज्या लाल महालात एकत्र खेळलो, वाढलो, आज तोच लाल महाल मोगलांनी वेढलाय. चिमणाजी, जी तुम्ही असं करायचं, तुम्हाला ठाऊकी असलेल्या लाल महालाचा नकाशा तुम्ही बहिर्जींना द्यायचा. बहिर्जी मुखबरी करून तो अधिक नीट करून घेतील. जी राजे. आम्ही 2-3 वेळाला समध्या बाजूनी जाऊन पाहिलं, पर वखूत पुराणा झालाय बाहेर यायला. आणि जेवढा वखूत म्या म्हणतो त्याच्या आत जर आपण बाहेर नाही आलो तर एक मावळा काय समध्या कटून मरू तिथंच. नाही, खानाच्या दालनापर्यंत पोहोचायला तुम्ही म्हणता तितका वेळ लागताच कामा नये. मला एक सांगा नाईक जी, तुम्ही नेमकं कुठल्या वाटेनं जाताय? जी भटारखान्यापासून उजवीकडे जो बळ मोरल्या अंगाला जातो ना, तिथनं उजवीकडे जायचं आणि देवडीच्या मागच्या बाजूनं वर चढायचं. नगारखान्यापर्यंत जायची आवश्यकताच नाही. भटारखान्याच्या बाजूला एक दिंडी दरवाजा आहे जो थेट वरच्या खाणात घेऊन जातो. जे अवसापर तसं तिथं काही दिसलं नाही. नाही आऊसाहेब म्हणतात तसा दरवाजा आहे. तुम्हाला दिलेला नकाशा पाहू बरं. जी या बघा, ही पूर्व, उत्तरेकडे या इथे दरवाजा असायला हवा. आऊसाहेब, राजा आऊसाहेबांनी सांगितलेली दिंडी सापडली. आता तुम्ही फक्त एक करायचं, भटारखान्याच्या दरवाजाच्या अंगाने आतमध्ये यायचं. दिंडी भिंती चिरून टाकली आहे त्यांनी, पर ती फोडाया म्या पार ठेवायला सांगितली आहे तिथं. दिंडीतनं घुसला का दरबाराच्या पहिल्या चौकात निघू. पर हा तिथं तिखट तलवारबाज नजर ठेवून आहेत. आज सुजाव तिकीट. आपण काय कमी तिकीट झुंजतोय? नाही, शक्यतो आधीच झुंज नाही झाली तर बरं. आरडाओरडा झाला तर मग गनिमी कावा कैसा साधतो. मग मागच्या भिंतीपासून नाही तो बघतोलाही गराडलेला आहे. हा पर एक करता येईल धनी. दरवाजातून जो जिना जातो तिथले पारे दुसऱ्या पारी बदलतात. चलो चलो चलो, अब दूसरे लोग आएंगे. हाँ चलो. दुसरे पहारेकरी यायला 2 पळांचा येळ जातो. त्या 2 पळांमध्ये आपण वर जाऊ शकतो. पण ते पहारे बदलताना त्यांनी कमी वेळ घेतला तर? तसं झालं तर आपण तर आपला सगळा बेत फिसकटेल. नाही राजा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पर नाही, जरा बागेतून फेरफटका मारता. बागेतून आता तुम्ही फक्त एक करायचं, त्या शास्ता खानाला खस्त केलं का नदीतून पलेट रोकडो पापाशी यायचं. तिथं म्या गोडमी तयार ठेवतो. गोडमी घ्यायची आणि कोंडारा जवळ करायचा. राज जे दे आणि बांधल आले ते. राज आता खानावर चालून जाण्याची वेळ आली आहे. बहिर्जी, जी बरं सर्जेराव, नदी पल्याड रोकडो पापाशी राजांसाठी गोडमी बांधून ठेवायची. व्हायची. बहिर्जी, जी पुढची तयारी? राज तुम्ही सांगितल्याप्रमाणे समज झाले. प्रतापराव गुजरांना वरकड पागा देऊन येशीजवळ थांबायला लावले. मोरोपंत पेशवे नेतोजी पालकरांना 500-500 दारकरी देऊन कोंडाण्याच्या वाट्यावर उभं केलंय. कल हमारे बेटे के आने के बाद जो जश्न होगा उसमें हमें कोई खलल नहीं चाहिए. आप फिक्र न करें हुजूर, ऐसा कुछ नहीं होगा. अगर किसी मराठे ने ऐसा करने की जरूरत की तो उसका सर कलम करके चांद के हिलाल पर लगा कर नाचेंगे हुजूर. दो दिवसांनी लाल मालामध्ये जश्न आहे. आपली माणसं केदार येस कुंभार येस आणि गावकुसाकडनं बाहेर पडतात आणि येशी बाहेरच्या पाऱ्याचा अंदाज घेतात. काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल. काळोख होईल, अंधार पसरेल. पण आज या अंधारात जर तुमच्या तलवारींच्या विजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. या रात्रीचं घोंगडं पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आग्या मोहोळ जाळून टाकायचा आहे. माझ्या जिवीच्या जिवलगांनो,
आपल्या या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत आहे? नीट कान देऊन ऐका. आपली ही आई आक्रोश करते, म्हणते, अरे माझ्या पुतांनो, तुम्ही असताना आपला शत्रू माझ्या छाताडावर पाय ठेवून थैथया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता. नाही. आज जगाला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. आता आम्ही थेट घुसणार आणि गनिम तोडणार. जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पावाडे आपल्या कानांनी ऐकू. कटून मेलो तर पावन होऊन स्वर्गात जाऊ. जे होईल ते होईल. पण आजची रात्र, गड्यांनो, आजची रात्र आपल्या तलवारीची अशी शर्थ करा की या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत आपले मराठी मातीत मिसळलेले श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजेत, ए वैर्या, एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य. Wow.